नमस्कार. आता आपण आलेलो आहोत तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या चंद्रभागा नदी तीरावरती. हेच ते विहंगम दृश्य की ज्या ठिकाणी आज हजारोंच्या संख्येनं भक्तगण अधिक मासानिमित्त या ठिकाणी आलेले आहेत. पवित्र अशा या चंद्रभागेत या ठिकाणी स्नान करीत आहेत. उन्हाची लाही होत असताना, टेम्परेचर 40 अंशाच्या पुढे असताना सुद्धा ही भक्त मंडळी या पंढरपूरच्या दिशेनं आलेली आहे. निश्चितच या ठिकाणी विठ्ठलाचा ध्यास लागलेली ही मंडळी प्रापंचिक घटनाक्रमातून बाहेर होऊन या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेली आणि या चंद्रभागेत पवित्र असं स्नान करून या ठिकाणी काहीतरी आपलं देणं आहे हे व्यक्त करण्यासाठी झालेली ही मंडळी आणि ही भूवैकुंठ त्यांच्या उपस्थितीनं या ठिकाणी भरून आलेलं आहे. भर दिवसा या ठिकाणी आपण पाहू शकताय की या नदीपात्रात हे संबंध भारतातून आलेली ही मंडळी विठ्ठलाच्या ध्यासापोटी या ठिकाणी आलेली निश्चितच आहे. विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा भास, सर्वांनाच लागली विठ्ठलाची आस म्हणत ही मंडळी आपलं दुःख विसरून या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी निश्चित आलेली आहे. आपण पाहताय की या चंद्रभागेच्या तीरावरती शेकडो वर्षाची परंपरा, संत श्रेष्ठांचं या ठिकाणी पदस्पर्श लाभलेली ही भूमी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर असा ऐतिहासिक दाखला आपण पाहिलेला आहे, वाचलेला आहे. आणि याच चंद्रभागेच्या तीरावरती हजारोंच्या संख्येनं भक्तांची मांदियाळी या ठिकाणी निश्चितच आलेली आहे. एक आनंदाची अनुभूती. या चंद्रभागा नदीत पवित्र स्नान होतं, अधिक मास आहे, त्यानिमित्त या भक्तांचं पुन्हा एकदा मी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो. पडता पावली तुमची निश्चितच शोभा वाढली. या अधिक मासाची गरज होती आपल्या अमूल्य अशा उपस्थितीची. एस टी महामंडळ असो की स्वतःचं निजी वाहन असो किंवा भाड्याचं वाहन असो, हे वाहन करून या ठिकाणी ही भक्त मंडळी या चंद्रभागा तीरावरती आलेली आहे. हा छोटेखानी बंधारा आणि याच नदीपात्रात पवित्र स्नान करणारी भक्तांची मांदियाळी. मायेहून मायाळू, पाण्याहून पाताळू, चंदनाहून शीतल असणारी माणसं आज या ठिकाणी नदी तीरावर, या नदीच्या काठावरती, या पात्रामध्ये पवित्र असं स्नान करण्यासाठी निश्चितच आलेली आहे. दुपारची ऊन पडलेलं असताना सुद्धा या ठिकाणी प्रचंड संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित आहे. काल कमला एकादशी होती, आज या ठिकाणी बारस आहे. भक्तगण परतीच्या प्रवासात आहेत.